राखील रे तो बाळा आपुल्या आईचा पाठी राखा. मी कोण? माझा मुलगा. रवी आपला नक्की साहेब होणार. तुम्ही किती खस्ता काढल्यात आयुष्यात माझ्यासाठी. पुन्हा माझ्या अण्णांच्या बद्दल काही वाकडं बोललात तर जीभ हासडून हातात देईन हातात. त्याचा पोरगा माझी गचंडी पकडतो काय? अरे 6.5 एकर जमीन तू मुलाच्या शिक्षणासाठी पणाला लावलीस तू. तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही. 1 वर्ष झालंय का आई अण्णांना भेटून. वर्षानुवर्ष घरच्यांना तोंड दाखवायचं नाही. ही पे ऑर्डर रवीच्या वडिलांनी त्याला परदेशातल्या शिक्षणासाठी पाठवलेली दिसते. मला त्यांच्यामध्ये काहीही करून फूट पाडायलाच पाहिजे. मी त्या परक्या पुलीला दोष देत नाही. आपला दाम खोटा होता. काय आमच्या आई अण्णांवर ही अशी परिस्थिती आली आहे? मला पैसा पाहिजे होता. तुझं शेत जे माझ्याकडे घाण पडले ना ते मला विकून टाक. काय झालं? मला मुलगा झालाय. मने जिंकता माणूस कीचे नाते तुझ्याशी जुळे. हे सगळं करण्यापेक्षा आपण पायच कापून टाकला तर. रामखोर नालायक, काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी. तुम्ही काही वेगळं नाही केलं. खूप बोलायला शिकवल्या सटवीनं. सासरी बुवा तोंड सांभाळून बोला. रवी जीभ हासडून हातात देईन. तुझं हे आजपर्यंतचं पायरी सोडून बोलणं वागणं खूप छान केलं. किती पैसे झाले बोला. किती पैसे हवेत बोला. दुधाचे किती, शिक्षणाचे किती. अरे चुलीत घाल तुझे ते पैसे. मी या क्षणी जानकीसह तुझं घर सोडतो आहे. त्या रस्त्यावरून उचलून आम्हाला इथे आणलं. पुण्या जन्माची मला भेटली जणू ही पुण्याई. आई वडिलामध्येच दिसते विठ्ठल रखुमाई. म्हणजे हाच का तो तुमचा कृतज्ञ बेईमान मुलगा जो तुम्हाला जंगलात एकट्याला मरायला सोडून गेला होता तो. आज जर डोळे मिळाले नाही तर रवी हे जग कधी पाहू शकणार नाही. मी तुमचे डोळे रवीला नाही देऊ शकत. जानकी, जानकी. आई अण्णांच्या रूपात आम्हाला देवाच्या रूपाचा साक्षात्कार झाला. आई वडिलांना कधीच दुखावू नको. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आई बाप जिथे देवच तिथे.